दोन्ही गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. रस्त्यावर जाळपोळ होताना दिसते. संपूर्ण बांगलादेशमध्ये बॉम्बस्फोटाचं सत्र सुरू झालेलं आहे. जनज्योती विप्लवी मंच या संघटनेने आज कांगारू कोर्टावर मोर्चा नेला होता आणि मागणी केली होती की शेख हसीना यांना फाशी देण्यात यावी. दुसऱ्या बाजूला छात्र लीग ही जी अवामी लीगची विद्यार्थी संघटना आहे, त्या विद्यार्थी संघटनेने सुद्धा गोपाळगंजमध्ये हायवे रोखून धरला होता आणि अशा प्रकारचा रास्ता रोको ठिकठिकाणी झालेला दिसतो. अनेक ठिकाणी बस जाळण्यात आलेल्या आहेत. सरकारी कार्यालयांची जाळपोळ सुरू आहे. बांगलादेशमधून फार कमी माहिती बाहेर येते, परंतु जे काय होते ते निश्चितपणे गंभीर आहे. ज्या काही व्हिडिओच्या क्लिप्स बांगलादेशातून बाहेर येत आहेत त्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. बांगलादेशमध्ये आग पेटलेली आहे, ही बाब आता स्पष्ट झालेली आहे. 2024च्या जुलै महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये जसं आगडोंब उसळला होता, त्याचीच पुनरावृत्ती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये होताना दिसते. फरक एवढाच आहे की तेव्हा जो उद्रेक झाला होता तो शेख हसीना यांच्या विरोधात होता. आता जो वणवा पेटलेला आहे तो मोहम्मद युनूस यांच्या विरोधात पेटलेला आहे.